खूप महत्त्वाचं असतं। ते सुकाई पिंपळी हा संघ या ठिकाणी आपण सेमीफायनलमध्ये आपण पाहतोय त्यांचा एक सामूहिक पिंपळी पिंपळमध्ये आमच्या मेस्त्री मंडळाने विश्वकर्मा जयंती सामन्याचं नियोजन केलं आहे। फार नियोजन केलं म्हणजे त्यांच्या समाजाच्या वतीने मगाशी पहिले हे खोपकर साहेब आपल्या समोर बसलेले आहेत आणि त्यांच्या पंचायत समाजाच्या सगळ्या मंडळीचा अध्यक्ष म्हणजे तेही ते झाले होते। आपले अनिल शेठचा भाऊ सुद्धा आला होता आणि अशा पद्धतीने हे कार्यक्रम सगळे समाज दृष्टिकोनातून करत असताना आमचे जे सामाजिक मेस्त्री मंडळी आहे ही समाजाशी निगडीत आहे असं आम्हाला म्हणजे वाटतंय आणि चांगलं कार्य करते आणि ती करत असतील तर आम्ही त्यांच्या मागे आहोत असंही मी म्हणतो। आणि ह्या कार्यक्रमाला मी आमच्या पिंपळी खुर्द करवाडी वतीने शुभेच्छा व्यक्त करतो आणि इथेच थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। त्याचबरोबर या ठिकाणी उपस्थित मान्यवर अप्पाजी कानडे साहेब यांना विनंती करतो की आपण या स्पर्धेला आपण संबोधित करायचंय। नमस्कार। आज विश्वकर्मा जयंतीच्या निमित्ताने जो काय कबड्डीच्या स्पर्धेचा थरार आपण सगळेजण अनुभवत आहोत तर या स्पर्धेसाठी आलेल्या आणि खेळत असलेल्या सगळ्या खेळाडूंना माझ्यातर्फे शुभेच्छा। त्याचबरोबर या स्पर्धेसाठी आणि संपूर्ण कार्यक्रमासाठी संतोषजी देवरुखकर साहेब यांच्याकडून 500 रुपयाची देणगी आली आहे। मंडळ त्यांचा आभार व्यक्त करतो। मी अक्षय पवार साहेब यांना विनंती करतो की आपण या सामन्याकडे आपण वळूया। धन्यवाद सर। या ठिकाणी परंतु या स्पर्धेतला एकंदरीत सेमीफायनलचा दुसरा सामना ज्याला या ठिकाणी सुरुवात झालेली आहे सेमीफायनल सुतार यांच्या माध्यमातून एकाच चढाईत 3 आणि 3 पेक्षा जास्त खेळाडू बाद केलेला कोणत्याही संघाचा ज्याच्याकरिता 200 रुपयाचं कॅश प्राइज असेल अशाच कॅश प्राइजच्या दिशेने देखील बघणार आहोत। या सामन्याच्या दृष्टीने देखील आपण या ठिकाणी बघतोय कारण त्याच एक मानाच्या स्पर्धेतला हा सामना या ठिकाणी पाहतोय। एकंदरीतच मॅच नंबर 2 सेमीफायनलचा सामना क्रमांक 2 या ठिकाणी आहे ज्याच्यातील 2 अशा प्रकारची जी आकडेवारी आहे ती आकडेवारी कोणाची आहे तर हा देखील एक कळकवली गावातील महत्त्वपूर्ण अशा प्रकारचा संघ असेल। परंतु आपल्याच गावचे उद्योजक सन्माननीय अतुलजी कडाव हे क्रीडानगरीत आहेत। विनंती असेल आपण मंचावरती या ठिकाणी यायचं आहे। अतुलजी कडाव आपण मंचावरती या ठिकाणी यायचं आहे। 0-2 अशा पद्धतीने या ठिकाणी याचा सामन्याला सुरुवात झाली। पहिली महत्त्वाची 2 गुण आहेत ते याच कळकवणे क्रीडा मंडळ कळकवणे संघाला प्राप्त झालेत। परंतु कालच्या रात्रीमध्ये ज्या संघाने एक चांगल्या पद्धतीचा खेळ केला आहे अशाच या ठिकाणी आपण आपल्याच खऱ्या अर्थाने आपल्या गावचा आणि या स्पर्धेतील एक यजमान संघ म्हणून ज्याच्याकडे पाहतो ज्याचा आपण संबोधलेला आहे तोच आई सुकाई क्रीडा मंडळ पिंपळीचा संघ या ठिकाणी आहे ज्यांचे 2 खेळाडू ओमकार आणि पियुष मैदानाच्या बाहेर आहेत। त्याच मी या ठिकाणी पाहायचं आहे इथे एकंदरीतच गुण प्राप्त होत आहेत ते म्हणजेच 3 गुण प्राप्त केले जात आहेत आणि प्रकाशजी सुतार यांनी लावलेले जे कॅश प्राइज आहे विनंती असेल क्रीडानगरीत योगेशजी बैकर आपण क्रीडानगरीत आहात आपण मंचावरती या ठिकाणी यायचं आहे। योगेशजी बैकर या ठिकाणी आम्हाला जोडलेत। परंतु माझ्या मते अजय पाष्टीची या ठिकाणची ही पहिली चढाई असेल परंतु या चढाईत गुण प्राप्त झाला तर 100 रुपयाचा कॅश प्राइज देखील आहे। परंतु ती चढाई निरंक अशा पद्धतीची या ठिकाणी एमटी चढाई या ठिकाणी संपन्न केली जाते। आता शेवटचे 2 खेळाडू पाष्टी बंधूंची जोडी या ठिकाणी आहे। डावा कोपऱ्यात आपण संजयला देखील पाहतोय उजव्या कोपऱ्यात आपण अजयला देखील पाहतोय। परंतु संघाला विजयाची मिळण्या करून देण्याकरिता इथे पहा एकाच चढाईत पुन्हा एकदा इथे दोन्ही खेळाडूंना स्पर्श केला ते ऑल आउट दिला जातोय। योगेश बैकर या ठिकाणी दाखल झालेले आहेत आणि त्यांचा सन्मान करण्याकरिता अविनाशजी पांचा आपणास विनंती आहे की आपण आपल्या शुभास या ठिकाणी योगेशजी बैकर यांचा या ठिकाणी सन्मान करायचा आहे कारण ज्यांची देखील भूमिका फार महत्त्वाची आहे याच मंडळाकरिता आणि कबड्डीचं देखील हे विराट विश्वकर्माचं या ठिकाणी मंडळ आहे। त्यानंतर क्रिकेटचं जय हनुमानचं देखील मंडळ आहे जिथे एक महत्त्वाची ज्यांची भूमिका असते महत्त्वाचा पाठिंबा असतो अशाच योगेशजी बैकर यांचा या ठिकाणी सन्मान आणि सत्कार केला जातोय। परंतु या ठिकाणी आता याच सामन्याच्या दृष्टीने या ठिकाणी बघतोय इथे जास्तीत जास्त गर्दी अनेक क्रीडा रसिकांची आहेत परंतु याच्यातील पाहिलं तर 50 पेक्षा जास्त पर्सेंटची जी लोकसंख्या आहे ती आपल्याच याच यजमान संघाचा खेळ पाहण्यात गेले। परंतु इथे एक चांगली चढाई झाली ती चांगली चढाई रोखली देखील जाते
परंतु इथे पहा एका संघाकडे 1 गुण आहेत, तो आपला यजमान संघ आहे, परंतु एका संघाकडे 10 गुण आहेत. अशा पद्धतीचा हाच कळकवणी क्रीडा मंडळ कळकवणीचा संघ आहे, ज्या संघाबद्दल देखील मी कालच्या रात्रीमध्ये सांगितलं की ज्याने देखील या अगोदर एक स्वयंभू सिद्धिविनायकची स्पर्धा झाली आणि त्या स्पर्धेत अंतिम चषकावरती नाव करलं आणि त्या संपूर्ण स्पर्धेतला सर्वोत्कृष्ट खेळाडू संकेत गडशी या ठिकाणी आहे, ज्याची एक सर्वांग सुंदर अशा प्रकारची चढाई पाहिली आहे. ज्याने पहिलं तर शुभम सारखे एका महत्वाचा बंदरक्षक खेळाडू जो आहे ज्याला या ठिकाणी बाद केला आहे आणि खऱ्या अर्थाने कालच्या दिवसात ज्याच्यावरती कॅश प्राइज दाखवलं गेलं होतं, ज्यांनी पहिलं तर 2 सुपर टॅकल, 1 चढाई मधला गुण आणि 1 पकडी मधला गुण प्राप्त केला होता. अशाच प्रकारचा रुपेश आज हैदराबादी दाखल झाला आहे आणि कित्येक वर्षानंतर देखील त्याचा अनुभव आणि त्यानंतर पहिलं तर एक कीर्तिमान अशा प्रकारची आज कबड्डी आणि क्रिकेटच्या पटलावरती केलंय. अच्छा तेच एक गुणवान खेळाडू आपल्याच पिंपळगावचा सुपुत्र ज्याची या ठिकाणी ही चढाई संपन्न झाली आणि त्याची चढाई संपल्यानंतर आकडेवारी पहा 11-1 म्हणजेच 1-1-11 म्हणजेच तिहेरी अशा प्रकारचा एकेरी आकडा या ठिकाणी आपण पाहतोय. परंतु चढाई कोणाच्या माध्यमातून केली जाते, ज्याची पहिले तर किशोर गटामध्ये रत्नागिरी जिल्ह्यात फक्त निवड झाली नव्हती तर रत्नागिरी जिल्ह्याचा कर्णधार झाला होता. अशा पद्धतीच्या या ठिकाणी हाच एक शांत संयमी अशा प्रकारचा कळकवणी क्रीडा मंडळ कळकवणी संघाचा विवेक या ठिकाणी ही चढाई आहे आणि तीच चढाई देखील संपन्न केली जाते. मी सांगितलं की दोन्ही संघात असे खेळाडू आहेत म्हणजे चांगले चांगले ज्या स्पर्धा खेळून आलेले आहेत आणि स्पर्धा जिंकून आलेले आहेत अशा पद्धतीचा हा या ठिकाणी संघ आहे. कळकवणी संघ अशा पद्धतीचा आहे की ही स्पर्धा पिंपरी गावात आहे आणि त्या गावामध्ये या ठिकाणी हा संघ सेमीफायनलमध्ये दाखल झाला आहे. परंतु याच वर्षाची जी सुरुवात झाली आणि त्या सुरुवातीमधल्या या ठिकाणी याच दत्तप्रसारक कळकवणी संघाने आयोजन केलं होतं आणि त्यांच्या मैदानामध्ये आपला पिंपरीचा संघ सेमीफायनलमध्ये दाखल झाला होता. परंतु इथे अंतिम फेरीमध्ये कोण जाणार, अंतिम सामन्यामध्ये पहिलं तर सिद्धिविनायक कळकवणी संघ दाखल झालेला आहे, परंतु यांच्याबरोबर सामना खेळण्याकरिता या ठिकाणी पाहिजे. इथून जो चांगला खेळ करेल तोच संघ तिथपर्यंत जाईल. पुन्हा एकदा 2 पॉइंट रेड 2 गुणांची कमाई केली जाते. रुपेश आणि ओंकार अशा प्रकारचे 2 जबरदस्त खेळाडू एकाच चढाईत या ठिकाणी बाद केले जात आहेत. परंतु ज्यांच्या माध्यमातून या संपूर्ण स्पर्धेत सर्वोत्तम पकडपट्टूसाठी चांगल्या प्रकारचा चषक आहे असेच चंद्रकांतजी कडव विनंती असेल आपण व्यासपीठावरती या ठिकाणी यायचं आहे. चंद्रकांतजी कडव विनंती असेल आपण मंचावरती या ठिकाणी यायचं, कारण ज्यांच्या माध्यमातून संपूर्ण स्पर्धेतील सर्वोत्तम या ठिकाणी पकडपट्टू ज्याच्याकरिता चांगल्या प्रकारचं चषक ज्यांनी पुरस्कृत केलंय. पुन्हा एकदा या ठिकाणी याच सामन्याला सुरुवात केली जाते, परंतु सुरुवात आता खऱ्या अर्थाने याच यजमान सुकाई पिंपरी संघाला करावं लागेल. खऱ्या अर्थाने सुरुवात या ठिकाणी सुरुवात करत असताना पहा इथे देखील ही पकड आहे, इथे देखील या ठिकाणची ही पकड या ठिकाणी केली जाते. नक्कीच एक चांगल्या प्रकारची पकड पाहिली आणि ती पकड कोणाची केली जाते तर आपल्याच पिंपरी गावातील सर्वोत्तम चढाईपट्टू अजयला या ठिकाणी ही पकड केली जाते आणि अजयला पकड केला तरी या ठिकाणी पाहिजे इथे चांगल्या पद्धतीचा खेळ केला जातोय. असा खेळासाठी नक्कीच सर्व क्रीडारसिक इथपर्यंत आलेत, कारण ज्यांना माहित आहे आपल्याच गावचा संघ प्रत्येक गावामध्ये जाऊन जिंकून आलेला आहे, परंतु आज खऱ्या अर्थाने घरच्या क्रीडारसिकांसमोर खेळण्याचं ध्येय त्यांच्यासमोर आहे. अशा पद्धतीचा खेळच करून कालच्या दिवसातून ते इथपर्यंत दाखल झाले म्हणून तर ते सेमीफायनलमध्ये दाखल झालेत. अशा पद्धतीच्या या ठिकाणी अजय देखील आहे, परंतु ज्याने एक चांगल्या प्रकारचा अँकल होल्ड केला अशा प्रकारचा अँकल होल्ड मास्टर संजय देखील अजून या सामन्यामध्ये आहे. कालच्या दिवसात देखील ज्याच्यावरती कॅश प्राइज लगावले होते अशा प्रकारचे खेळाडू सुरुवात जरी 2-19 झालेली असली तरी अनेकांना माहित आहे की आपल्याच संघाने किती याच कबड्डीच्या माध्यमातून जबरदस्त कामगिरी केली. हे खेळाडू असे आहेत की ज्यांनी नक्कीच आपल्याच पिंपरी गावाचं नाव याच कबड्डी खेळाच्या माध्यमातून संपूर्ण चिपळूण तालुक्यामध्ये अखंड रत्नागिरी जिल्ह्यामध्ये नेलंय असे खेळाडू या ठिकाणी असतील. परंतु ज्यांना आज ज्यांच्या नावाची मी ओळख सांगितली ना ती ओळख या ठिकाणी सिद्ध करून दाखवायला गेलं. अशा पद्धतीचे या ठिकाणी ज्याने केले स्वतःला सिद्ध म्हणून तर तो झाला प्रसिद्ध. अशा प्रकारची प्रसिद्धी प्राप्त करणारा सुकाई क्रीडा मंडळ पिंपरी संघाचा अजय पाटील इथे देखील गुण प्राप्त करतोय. अशा पद्धतीचा एक खेळाडूला स्पर्श करून इथे प्रतिस्पर्धी संघातले 2 खेळाडू मैदानाच्या बाहेर गेलेले आहेत. तेजस देखील मैदानाच्या बाहेर आहे, संकेत देखील मैदानाच्या बाहेर आहे. त्याच विपा इथे याच वेळी लातेचा वापर केला जातोय, लात भिरकावली जाते आणि एका खेळाडूला म्हणजेच सहाय्यक डावा कोपरक्षक संजय या ठिकाणी स्पर्श होतोय. सहाय्यक डावा रक्षक जो खेळाडू या ठिकाणी आहे तो म्हणजेच संजय ज्याला या ठिकाणी
ही एका चांगल्या पद्धतीची या ठिकाणी बाद करण्यामध्ये भूमिका गेली, परंतु तंत्रज्ञान पहा, मी ज्या खेळाडूच्या नावाचा उल्लेख अशा पद्धतीने केला की आपल्याच पिंपरी गावातील एक सर्वोत्तम अशा प्रकारचा जो खेळाडू या ठिकाणी आहे तो म्हणजेच अजय देखील या सामन्यामध्ये आपण पाहतो, परंतु ज्या खेळाडूचा मी उल्लेख कालच्या रात्रीमध्ये देखील केला, पुन्हा एकदा क्रीडारसिकांच्या माहितीसाठी आपल्याच पिंपरी गावामध्ये काही वर्षापूर्वी या ठिकाणी कुणबी लीगची एक सर्वात मोठी स्पर्धा झाली होती आणि त्या स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट खेळाडू संकेत गडशिया आणि ज्याला मात्र रोख रक्कम 5,000 रुपये देऊन गौरवण्यात आला होता असा गुणवान खेळाडू आज ज्याचा गावचा संघ या ठिकाणी कळकवडे क्रीडा मंडळ कळकवडे संघासाठी देखील पाहतो, परंतु या अजयचं देखील कीर्तिमान आहे, याच अजयचे देखील कीर्तिमान आहे. गत वर्षात देखील जैनमान क्रीडा मंडळाची एक 50व्या सुवर्ण महोत्सवाची स्पर्धा होती आणि त्या संपूर्ण स्पर्धेतला सर्वोत्कृष्ट चढाईपटू म्हणून ज्याला पात्र पाहिलं तर रोख रक्कम 17 गुणांची जी आघाडी आहे ती आघाडी मोडीत काढली जाईल का? आघाडी मोडीत करताना इथे पाहायचं आहे, इथे डावपेच केले जात आहेत, स्पर्श होणार का? स्पर्श होणार का? पंचांचा येणारा निर्णय अशा पद्धतीचा आहे की इथे कोणत्याही प्रकारचा स्पर्श नाही आहे, परंतु संघाला या ठिकाणी हर्ष होतोय. एक संघ आणि प्रयत्न करीत असताना पाहिजे इथे एकंदरीतच एका चढाईत मित्रांनो टाळ्या होत येत 4 गुण प्राप्त केले जात आहेत एका चढाईत. खऱ्या अर्थाने या ठिकाणी पाहिलं तर नक्कीच आता यजमान संघ कुठेतरी संकटात आलेला आहे, यजमान संघ कुठेतरी संकटात आलेला आहे, कोणत्यातरी खेळाडूला संकटमोचक कामगिरी करून दाखवावी लागेल आणि संघ अडचणीमध्ये देखील आहे. एखादा जर संकेतने ज्या प्रकारची चढाई केली अशी चढाई तुमच्याकडून जर झाली तर अजून देखील सामना खऱ्या अर्थाने तुमच्या दिशेने येऊ शकेल, परंतु इथे पाहायचं इथे पहा एका चढाईत इथे देखील व्ह्यूच्या माध्यमातून संघातील 2 खेळाडू ज्यांना स्पर्श होतोय. पुन्हा एकदा जेवढे खेळाडू प्रतिस्पर्धी संघातले बाद झालेत तेवढ्या खेळाडूंची जी संख्या आहे तेवढे तुमचे खेळाडू मैदानामध्ये येत आहेत, तेवढे खेळाडू मैदानामध्ये आल्यानंतर या ठिकाणी पहा आता 2-2 अशा प्रकारचे 4 खेळाडू आणि 2 चेन्स या ठिकाणी वापर आहे. कुप्रक्षक रुपेटला पाहतोय, उजवा कुप्रक्षक अजय आहे, मध्यस्थी खेळाडू अप्पर पियुष आणि संजय अशा प्रकारचा हा संपूर्ण समूह आई सुकाई क्रीडा मंडळ पिंपरीचा संघ या ठिकाणी पाहतोय. काहीतरी करून दाखवावं लागेल, कारण मी सांगितलं की हा दिवस फार अत्यंत आजची रात्र कोणासाठी असेल, आजची रात्र कोणासाठी खास असणार, जो आजच्या दिवसात एक अशा पद्धतीचा खेळ करेल की जो चांगला खेळ देखील करेल आणि कमी चुका करेल असा संघ संपूर्ण स्पर्धा त्यांच्या दिशेने घेऊन जाणार आहे. आणि ज्याच्याकरिता तुम्हाला पाहिलं तर पहिला सेमीफायनलचा सामना एक संघ जिंकताना पाहिलंय, परंतु दुसरा सेमीफायनलचा सामना कोणता संघ जिंकणार? एक संघ ज्याच्याकडे वाटचाल करतोय परंतु ज्यांना ती वाटचाल रोखण्याकरिता हाच पहिलं तर यजमान पिंपरीचा संघ या ठिकाणी आहे, कारण ज्यांचा प्रभास कालच्या दिवसातील पाहिला तर त्यांनी देखील एक टेरव संघावरती मात केली होती, महत्वाचा संघ आहे. त्यानंतर या ठिकाणी दुसऱ्या सामन्यात या ठिकाणी केदारेश्वर आकले संघावरती देखील मात केली, म्हणजे त्यांचा आतापर्यंतचा प्रवास कठीण होता, परंतु हा सामना त्यापेक्षा कठीण आहे. अति कठीण अशा पद्धतीचा सामना याच पिंपरी गावच्या ऐतिहासिक मैदानावरती खेळला जातोय आणि या संपूर्ण स्पर्धेचं मैदानाचं आणि पाहिलं तर इथपर्यंत क्रीडारसिक जे आलेत ज्यांचं आयोजन अक्षयजी खांबे आपण क्रीडानगरीत आहात, पर्यंत असेल आपण मंचावरती या ठिकाणी यायचं आहे, ते देखील आम्हाला जोडले जातात. परंतु आता पुन्हा एकदा बिया याच मैदानाच्या दिशेने जातोय. मैदानावरती काय चाललंय? मैदानावरती या ठिकाणी कबड्डीचा रणसंग्राम महासंग्राम पाहतोय. 2024-25च्या पर्वातला एकंदरीतच या वर्षीचा विचार केला तर ही 20वी स्पर्धा या ठिकाणी आहे आणि ती 20वी स्पर्धा कोणाच्या दिशेने जाणार? जो संघ आजच्या दिवसातील हे या ठिकाणी 2 सामने जिंकेल तो संघ या ठिकाणी याच चषकावरती नाव करून अजय दाखल झालाय. पण ते पहा फुटवर्क चांगल्या पद्धतीने केले जातोय आणि फुटवर्क चांगल्या पद्धतीने झाल्यानंतर हा बोनस स्वरूपाचा गुण देखील प्राप्त होतोय. याच सेमीफायनलच्या दुसऱ्या सामन्याचं या ठिकाणी मध्यांतर झालेलं आहे आणि मध्यांतरपर्यंत
परंतु या ठिकाणी पहा संकेतने ह्या चालू सामन्यात सर्वोत्तम खेळ केलाय. याच संकेत करता एकंदरीत पाहिलं तर आर्यन देसाई यांच्या माध्यमातून देखील 100 रुपयाचं कॅश प्राईज जमा झालेलं आहे. त्यानंतर या ठिकाणी पाहिलं तर प्रकाशजी सुतार यांनी लावलेला 3 खेळाडू बाद केलेला, ज्याच्याकरिता 200 रुपयाचं कॅश प्राईज, म्हणजे एकंदरीत आतापर्यंत 300 रुपयाचा मानकरी ठरलेला आहे. तो म्हणजेच संकेत घडशी. अशा प्रकारचं संकेतने पहिल्या डाबात चांगला खेळ केलाय आणि ज्याने केलाय पहिल्या डाबात चांगला खेळ अशा पद्धतीचा खेळाडू पहा पुन्हा एकदा वारंवार चढाई करता दाखल होतोय. आणि दाखल होत असताना जर पाहिलं तर नक्कीच एक खेळाडू मैदानाच्या बाहेर जातोय, दुसऱ्या खेळाडूला स्पर्श केला जातोय. हा या ठिकाणी तिसरा लोन होणार का? तिसऱ्या लोनच्या दिशेने देखील वाटचाल आहे. अशा पद्धतीचा हा तिसरा. आजची रात्र फार महत्वाची आहे. आजची रात्र या ठिकाणी फार महत्वाची आहे. याच्यामध्ये तुमचा खेळावरती देखील अनेकांच्या नजरा आहेत आणि नजरा खेचून घ्यायचं काम देखील या ठिकाणी केलं जात आहे. परंतु इथे पहा चांगल्या प्रकारचं पुशिंग मैदानामध्ये केलं जात आहे. सुरुवात ऋषिकेशने केली, ज्याच्या साथीला दिनेश आहे आणि जोपर्यंत मध्यस्थी दिनेश आहे ना तोपर्यंत प्रत्येक ज्या पकडांना सक्सेस करत असतो. अशा पद्धतीचा हा एक संघाचा महत्वाचा खेळाडू असेल आणि ज्याच्या माध्यमातून देखील ही पकड केली जाते. परंतु सामने आता जे काही आहे ना ते आता पिंपरी संघाला करावं लागेल. म्हणजेच आक्रमण आक्रमण आणि आक्रमण. अशा प्रकारचा आक्रमण जर खेळ झाला तर आणि तरच हा सामना आपल्या यजमान संघाच्या दिशेने येऊ शकेल. कारण त्यांना आता एक मोहीम मनात ठेवावी लागेल ती म्हणजेच जर पहिल्या डाबात कळकवणे संघ चांगला खेळ करू शकेल तर दुसऱ्या डाबात आम्ही देखील चांगला खेळ करू शकतो आमचा, याच्याकरिता त्यांना खेळ करून दाखवावा लागेल. अशा पद्धतीचा ही जर आकडेवारी जास्त आहे आणि ती जास्तची या ठिकाणी आकडेवारी करीत असताना तुम्हाला जास्त सुपर टॅकल आणि जास्त सुपर हेड या ठिकाणी करावं लागेल. कारण सुपर डुपर हेड अशा प्रकारचा मॅच तुमच्या आमच्या भेटीला घेऊन येते. क्रीडा रसिकांच्या माहितीसाठी कळकवणे क्रीडा मंडळ कळकवणे आणि आई सुकाई क्रीडा मंडळ पिंपरी अशा पद्धतीचा सेमी फायनलचा दुसरा सामना मैदानामध्ये चालू आहे. आणि याच पिंपरी गावच्या ऐतिहासिक मैदानामध्ये हाच कबड्डीचा साज देखील आपण पाहतोय. परंतु ज्याच्यातीलच वेग वाढवण्याकरिता या ठिकाणी पहा वेग वाढवण्याकरिता साजचा या ठिकाणी वेगवान अशा पद्धतीची या ठिकाणी चढाई करण्याकरिता इथे विवेक दाखल झाला. परंतु ज्याला मात्र इथे पकड देखील होते. नक्कीच आपल्याच गावातील सर्वोत्तम उजवा बदरक्षक ओमकारने पकड केले. थर्ड रेड सुकाई पिंपरी संघ. परंतु या ठिकाणची ही तिसरी चढाई केली जाणार, ज्याच्यामध्ये पहा हा एक अशा प्रकारचा ज्याने किशोर गटात तालुका संघात ज्याची निवड झाली होती तो खेळाडू इथे दाखल झालाय. परंतु ज्याला देखील ही अँकल होल्ड करून दाखवला जाते. सांगितलं की शैलेश बनगे सारखा एक जबरदस्त एक रत्नागिरी जिल्ह्यातील एक डावा कुप्रक्षक संघामध्ये आहे आणि तो असल्यानंतर इथे सगळं एक चांगल्या प्रकारे पकडीमध्ये देखील जम बनवत असतो. परंतु इथे 1 नव्हे 2 नव्हे तर 3 लोन दिले जात आहेत आणि 3 लोन दिल्यानंतर खऱ्या अर्थाने असं देखील होऊ शकतं. आणि मी सांगितलं त्याप्रमाणे जर बाकीच झालं तर खऱ्या अर्थाने ही स्पर्धा एक उत्तम होऊ शकेल. कारण ह्या वर्षातील ही 20वी स्पर्धा आहे. परंतु एक स्पर्धा या ठिकाणी दत्तप्रसारे कळकवणीची स्पर्धा आली, ज्याच्यातील अंतिम सामना जर पाहिला ना तर त्या स्पर्धेत मी समालोचक करण्याकरिता दाखल झालो होतो. अंतिम सामना याच कळकवणे क्रीडा मंडळ कळकवणे आणि सिद्धिविनायक कळकवणे असा अंतिम सामना झाला आणि ज्याच्यामध्ये 1 गुणांनी सिद्धिविनायक कळकवणे संघ जिंकला होता. परंतु काही दिवस अगोदर या ठिकाणी स्वयंभू सिद्धिविनायक कळकवणेची स्पर्धा आली, ज्याच्यामधला अंतिम सामना कळकवणे क्रीडा मंडळ कळकवणे आणि सिद्धिविनायक कळकवणे असा सामना झाला आणि ज्याच्यामध्ये 4 गुणांनी हाच कळकवणे संघ जिंकला होता. परंतु आज आपल्या मैदानामध्ये देखील कळकवणे असा सामना होणार का? कारण एकाच गावामध्ये एवढे जबरदस्त कबड्डी खेळाडू आहेत म्हणून त्यांना अनेक स्पर्धेत आपण अंतिम फेरीमध्ये येताना पाहतो. अजय देखील या ठिकाणी दाखल झालाय, जो संघाला विजय मिळवून देण्याकरिता एक भूमिका करणार का? परंतु माझ्यामध्ये बोनस गुण प्राप्त केला जातोय. लक्ष या ठिकाणी प्रकाश पडलेला आहे आणि अशाच चांगल्या विद्युत रोषणाईमध्ये आपण ही स्पर्धा पाहतोय, ज्याचा सेमीफायनलचा दुसरा सामना आहे. आणि दुसरा सामना असताना पाहिलं तर एक संघ खूप जास्त गुणांनी आघाडीवरती आहे. परंतु अनेक संघांना आपण पाहिलेलं आहे जे पिछाडीवरती असताना देखील आघाडीपर्यंत जात असतात. परंतु असं आज मैदानामध्ये होईल का? असं आज देखील मैदानामध्ये होईल का? कारण असे सामने झालेले आहेत आणि आम्ही पाहिलेले देखील आहेत.
परंतु तसा चित्र या ठिकाणी होईल का? कारण हा सामना नक्कीच 37 विरुद्ध या ठिकाणी 10, म्हणजेच या ठिकाणी 1 नव्हे 2 नव्हे तर एकंदरीतच जास्त गुणांनी आघाडीवरती प्रतिस्पर्धी संघ आहे. अशा प्रसंगी या ठिकाणी विजयातलं अंतर कमी केलं जात आहे. विजयातलं अंतर या ठिकाणी कमी केलं जातंय आणि या विजयाच्या दिशेने वाटचाल केली. चालू सामना संपायला शेवटची 5 मिनिटे आहेत असा सरपंच या ठिकाणी योगेशजी कदम यांचा इशारा आलेला आहे. आणि या शेवटच्या 5 मिनिटांचा कालावधी असताना आपण गुणसंख्या देखील पाहू शकता. शेवटच्या 5 मिनिटांचा कालावधी या ठिकाणी असेल, परंतु नक्कीच हा सामना संपल्यानंतर इथे एकदा पहिला पुकार दिला जाईल, त्यानंतर 5 ते 7 मिनिटांच्या कालावधीत दुसरा पुकार दिला जाईल असेल. तो देखील या सामन्यात ऑन झालाय. परंतु अजय मात्र पहा ज्याच्यावरती जास्त या ठिकाणी कॅच प्राइज संपायला शेवटची 4 मिनिटे या ठिकाणी, परंतु जो खेळाडू या सामन्यात ज्याला आणलं गेलंय अशा प्रकारचा कळकवणे संघाचा श्रीकृष्ण दाखल झालाय आणि ज्याला ही पकड केली जाते. हा एक चांगल्या प्रकारचा चढाईपट्टू आहे, परंतु ज्याला रोखण्याचं काम इथे केलंय ती सुपर टॅकल झाली आणि सुपर टॅकल झाल्यानंतर प्रसादला देखील बाद केला जातं. एक ऍडव्हान्स अशा प्रकारची पकड होती, ती पकडीचा प्रयत्न फसतोय आणि या अजयला आणि संपूर्ण आई सुकाय क्रीडा मंडळ पिंपरी संघाला तो गुण प्राप्त होतोय. देखील अनेकांच्या नजर आहेत. थोडीशी बातचीत देखील केली जाते, ते बातचीत देखील केली जाते कारण हा सामना खऱ्या अर्थाने जास्तीत जास्त गुणांनी जिंकणार का की विजयातलं अंतर कमी केलं जाईल. शेवटची 3 मिनिटे या ठिकाणी आहेत आणि 3 मिनिटांनंतरच आपल्याला समजेल की अंतिम फेरीमध्ये कोणते 2 संघ दाखल होतील. एका संघाचं नाव तर सर्वांनी ऐकलेलं आहे, अशा प्रकारचा कळकवणे गावातील सिद्धिविनायक क्रीडा मंडळ कळकवणे संघ. परंतु हा सामना या ठिकाणी कळकवणे क्रीडा मंडळ कळकवणे संघ देखील जिंकणार का आणि पुन्हा एकदा त्यांच्या माध्यमातून अंतिम फेरीचा सामना होईल का, अशा प्रश्नाचं उत्तर या चालू सामन्यातील शेवटच्या 3 मिनिटांच्या कालावधीनंतर या ठिकाणी दिलं जाणार आहे. इथे निदान रेषेवरती पकडण्याचा हा प्रयत्न केला जातोय, मानस देखील आहे, परंतु मानस असताना देखील अजय मैदानाच्या पूर्वी कोलेखाजन चिपून या ठिकाणी किशोरगडाची स्पर्धा आली, तिथे नक्कीच शेवटची 2 मिनिटं आहेत. जिजाऊ खेरडी संघातून घेताना याच खेळाडूने पाहिलं तर अंतिम विजेता ठरला होता जिजाऊ खेरडी संघ आणि ज्याच्यामध्ये चिपळूण तालुक्याच्या संघात ज्याची निवड झाली असा अर्चित देखील या ठिकाणी आहे, परंतु त्याला पकड केली जाते. कारण अशा छोट्या खेळाडू देखील या मोठ्या स्पर्धेत खेळण्याची संधी मिळते, त्यांना भाग्य मिळते, म्हणून तर या स्पर्धेला एक वेगळं स्थान आहे. अग्रगण्य अशा प्रकारचं स्थान आणि मान असणारी 1 लाख मुलाची स्पर्धा या ठिकाणी आपण पाहतोय, ज्याच्यातीलच लाख मुलाच्या स्पर्धेतला या ठिकाणी सेमीफायनलचा हा दुसरा सामना आहे. परंतु दुसरा सामना असताना काही मिनिटांचा कालावधी शिल्लक आहे. शेवटचा 1 मिनिट या ठिकाणी आहे आणि 1 मिनिट असताना नक्कीच आता आम्हाला काही खेळाडूंची आठवण येते. नक्कीच पिंपरी संघात जर नितीन सारखा खेळाडू खेळला असता, आदित्य सारखा खेळाडू खेळला असता तर ह्या सामन्याचं चित्र थोडंसं वेगळं झालं असतं. कारण ज्याला खेळाडूंना आम्ही अनेक स्पर्धेत पाहिलेलं आहे असा नितीन आज लाईनमन आहे, परंतु ते खेळले असतं तर सामन्याचं चित्र थोडंफार बदललं असतं. 40 अशा प्रकारची आकडेवारी असताना आता आकडेवारी सांगितली जाणार नाही आहे. शेवटची काही मिनिटे आहेत, परंतु जिंकण्यासाठी जेव्हा काही नसतं ना तेव्हा हरण्यासाठी भरपूर काही असतं. परंतु सुपर टॅकल या ठिकाणी केलं जाईल का? एक सुपर टॅकल तर आपण पाहिले, परंतु तदनंतर देखील या खेळाडूवरती सुजल, पियुष आणि मध्यस्थी शुभम देखील या ठिकाणी आहे, परंतु हा सुपर टॅकल या ठिकाणी केला जातोय. असाच खेळ जर पहिल्यापासून या ठिकाणी झाला असता तर आकडेवारी बदलली असते. परंतु या ठिकाणी पहा चालू सामना दाखल होणारा दुसरा संघ ठरतोय, त्याच संघाचं